श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवे सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविषेका, एकचित्ते परेसा. जय जयाजी योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदर व्यथेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेचे, पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तार. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषाने प्रसन्न झाले परेसा. तया सायनदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी शिष्याचे वचन सायनदेव विप्रकरी नमन, माथा ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णवयासी, सिद्ध शक्ती कैची आम्हासी, मागे नये का आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसे विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचनी, सेवा करतो द्वार यवनी, महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी. जाता तयाजवळ आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहील तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर, आपुले हाती विप्र मस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी तू जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हा पासी. जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी, तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषे. ऐसा वर लाधोन निधे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कलांतक यम जैसा यवन दुष्ट परेसा, ब्राह्मणा ते पाहता कैचा ज्वालारूप होता झाला. विमुख हो निग्रहात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्रीगुरुशी ध्यातसे. कोप आले आवळंबयासी, केवी स्पर्श अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करेल क्रूर दृष्ट. गरुडाची आपिली यांसी, सर्प तो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्याचे कैसे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा होय जासी, यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊन परेसी, प्राणांतक व्यतेसी, कष्ट तसे तयवेळी. स्मरण झाले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणांजवळी, लोळत असे चरण कमळे, म्हणे स्वामी तूची माझा. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो वेळी. संतोषाने द्विजवर आला ग्रामावेग वक्त्र, गंगा तीर असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोने श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती, दक्षिण केला जाऊ म्हणती, पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमी. तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. भक्त वत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुशी विनवी विप्र भावेशी, संतोषाने विनयसी, श्री गुरु म्हणती तयेवेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आणि तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्हा आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ रिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तयेवेळी. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धांसी, काय करणार गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहुवशी, त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू.
श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे क्रूरयवन शासनम सायं देव वरप्रदानम नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 39.